सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। ठाकरे, पवार, केजरीवाल आणि खरगे यावेळेला उपस्थित राहतील। कालच्या सभेनंतर आज ते काय बोलणार याकडे अर्थातच लक्ष असेल। तर आज सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होते। या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, पवार, केजरीवाल आणि खरगे यांची प्रमुख उपस्थिती असेल। तर काल झालेल्या सभेनंतर आज होत असलेली ही पत्रकार परिषद, त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेमधून कोणते मुद्दे मांडणार हे बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। अजय माने प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अजय, आज पत्रकार परिषद होतीये, कालच्या सभेनंतरची पत्रकार परिषद, त्यामुळे कोणते मुद्दे प्रामुख्याने या पत्रकार परिषदेमध्ये असतील काय कळतंय? तसंच आपण जर पाहिलं तर आज पुन्हा एकदा इंडिया आघाडीची पत्रकार परिषद एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुंबईत पार पडते। त्यातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत आणि महाराष्ट्रात 5 टप्प्यांची निवडणुका ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठी महाविकास आघाडीची साठी लोकांचे मतं वळवण्याचे काम ह्या पत्रकार परिषदेत होईल। दुसरा मुद्दा म्हणजे काल राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्याच जोडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक संयुक्त सभा जी ती काल मोठी जाहीर सभा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडली आणि या सभेतून थेट महाविकास आघाडी किंवा मग देशात असलेली विरोधकांची इंडिया आघाडी याच्यावर टीकास्त्र करण्यात आलं आणि पुन्हा अनेक दावे प्रतिदावे जे ते मांडण्यात आले आणि ह्याच दावे प्रतिदाव्यांना उत्तर सुद्धा आजच्या ह्या पत्रकार परिषदेतून दिले जाईल। या पत्रकार परिषदेला स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवार, काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे आणि त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अशी 4 नेते जे आहेत ते आता उपस्थित असतील। त्यामुळे नेमका आजचा निशाणा या चौघांचा कोणावर असतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसाद, अर्थात धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आज होत असलेली इंडिया आघाडीची ही पत्रकार परिषद सकाळी 10 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल।